गळ्यात हातात खूप मोठं सोनं आणि आजूबाजूला भक्तांची मोठी रांग असं चित्र पुण्यातल्या अनेक भागात दिसेल। त्याचं कारण म्हणजे पुण्यात काही स्वयंघोषित गुरुवर्य फेमस आहेत। त्यातल्या अनेकांचे तुम्ही इंस्टाग्रामवर रील सुद्धा पाहिले असतील। त्यातल्या अनेकांची नावं तुम्ही बातम्यांमध्ये सुद्धा ऐकलीच असतील। अलीकडेच एक बाबा त्याचे शिष्य त्याचे पाय दुधाने धुवून ते दूध पिताना दिसतायत, तर दुसरा एक बाबा लैंगिक शोषण केलं म्हणून पकडला जातोय। याच पुण्यातून मागच्या वर्षी पकडण्यात आलेला एक प्रसाद तामदार नावाचा भोंदू बाबा भक्तांना अश्लील कृत्य करायला भाग पाडून व्हिडिओज बनवायचा। असे अनेक किळसवाणे प्रकार समोर येऊनही लोक अशा बाबांच्या नादी लागतात। पुण्यातल्या याच व्हायरल गुरुवर्य बाबांची स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। हे सांगण्याचं निमित्त म्हणजे अलीकडे गुरुपौर्णिमा पार पडली। गुरुपौर्णिमेला गुरूंचे पाय धुण्याचा आणि तो व्हिडिओ भेटला विठ्ठल माझा असं गाणं लावून पोस्ट करायचा हा प्रकार ट्रेंडमध्ये येतो। पण यात अतिशयोक्ती झालेला प्रकार पुण्यात घडला। गुरुचे दुधाने पाय धुवून ते दूध पिण्याचा एका महिला शिष्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला। लोकांना हा प्रकार किळसवाना वाटला। त्या रीलमधले हे गुरुवर्य होते उमेश तागुंदे। एक दोन नाही तर असे अनेक शिष्य आणि शिष्या उमेश तागुंदेचे पाय धुवून पाणी पिताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत। कोण आहे हे गुरुवर्य उमेश पप्पा तागुंदे? तर उमेश पप्पा तागुंदे यांना काही जण उमेश आप्पा म्हणतात, तर कोण पप्पा म्हणतात। ते वारजे माळवाडी येथे राहणार आहेत। त्यांचा मोठा अनुयायी वर्ग आहे। ते देवी काळूबाईचा दरबार आयोजित करतात। सोशल मीडियावर यूट्यूबवर त्यांचे अनेक व्हिडिओज अवेलेबल आहेत। त्यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे ते चर्चेत आलेले। असेच अजून एक गुरुवर्य अमलेश भाऊ जावळकर। अमलेश भाऊ जावळकर हे कसबा पेठेमध्ये फेमस आहेत। हे अमलेश भाऊ काळेश्वरी किंवा काळूबाईचे भक्त आहेत। तुळजाभवानी, जगदंबा, मांढरादेवी आणि पारंपरिक सण उत्सव यांच्याशी संबंधित कार्यक्रमांसाठी ते ओळखले जातात। अजून एक गुरुवर्य सोमनाथ भाऊ आव्हाळे, तसेच एक गुरुवर्य योगेश नवगिरे, आराधी पिंपळखुटेकर, देवऋषी गाडदे गुरुवर्य स्वप्नील लांडे अशी नावं म्हणजे आजकालचे पुण्यातले ट्रेंडिंग गुरुवर्य आहेत। हे काय पारंपरिक संत किंवा मोठ्या आश्रमाचे संस्थापक नाही आहेत। सोशल मीडिया आणि स्थानिक लोकांच्या श्रद्धेतून प्रसिद्ध झालेले स्वयंघोषित गुरु आहेत। यातल्या काही बाबांचे तर काळे कारनामे समोर आले। पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात स्वतःला गुरुवर्य म्हणून घेणाऱ्या स्वप्नील लांडेच्या मठात चालणाऱ्या संशयास्पद हालचाली आणि जादूटोण्याविरोधात स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या। या ढोंगी बाबाने एका कुटुंबाची फसवणूक करून त्यांच्या 2 मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं, ज्यातली एक मुलगी अल्पवयीन आहे। तिला मांडीवर घेऊन तिच्या कानात मंत्र फुंकण्यात आला, तसंच तुला कोणतीही अडचण आली तर माझ्याकडे ये असं सांगून तिच्याशी गैरवर्तन केल्याची मुलीच्या आईने तक्रार केली। यानंतर बाल हक्क आयोगाच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी लांडेवर पॉक्सो आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। तेव्हापासूनच हा गुरुवर्य म्हणावला जाणारा स्वप्नील लांडे फरार आहे। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। अजून एक देवऋषी औदुंबर मनोहर गडदे गुरु। स्वतःला देवऋषी म्हणून घेणाऱ्या या गडदेने महिलेला जाळ्यात ओढलं, कौटुंबिक वादात तोडगा काढण्यास आणि नोकरीचं आमिष दाखवून एका 42 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केले। तसंच महिलेकडून तब्बल 50,55,000 रुपये लुटले। या प्रकरणी गडदे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे। पण मुळात प्रश्न पडतो की अशा घटना उघडकीला येऊनही अशा स्वयंघोषित बाबांकडे लोक जातातच कशाला? पण अशा भोंदू बाबा बुवांना नक्की पोचतं तरी कोण? तर एक म्हणजे राजकारणी, दुसरे म्हणजे सामाजिक अज्ञानी, अंधश्रद्धाळू लोक, तिसऱ्या दुबळ्या स्त्रिया। अशा सगळ्या बाबांचा मार्ग एकच असतो। विशिष्ट स्वरूपाच्या मागास मानसिकतेचा फायदा उठवून हे आपले धंदे रुजवतात। हे सगळे भोंदू बाबा प्रवृत्तीने मागास आहेतच, त्याहीपेक्षा ते हिंस्र राक्षसी प्रवृत्तीतून बाहेर आलेले नाहीयेत। यांचं धर्मकारण हे निव्वळ नाटक असतं असा अनेकांचा दावा असतो। खरा उद्देश दीनदुबळ्यांची पिळवणूक, आर्थिक लूटही असतेच। याला सर्वात जास्त बळी पडतात स्त्रिया। स्त्रियाच का बरं? तर यामागे अनेक मानसिक आणि कौटुंबिक कारणं असतात। घरात किंवा संसारात सततचे ताणतणाव, सासरची कटकट किंवा पती पत्नीमधला विसंवाद असलेल्या स्त्रियांना भावनिक सुरक्षितता हवी असते। अनेकदा महिलांच्या भावना समजून घेणारं किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेणारं मोकळं वातावरण कुटुंबात त्यांना मिळत नाही। तिथे बाबा गोड गोड बोलून विश्वास संपादन करतात। असे बुवा बाबा म्हणजे महिलांसाठी समस्या सांगण्यासाठी हक्काचं व्यासपीठ असतं। तसंच स्वतःच्या किंवा कुटुंबातल्या सदस्यांच्या दीर्घारोग्याच्या आजारांवर वैद्यकीय उपचारांसोबतच चमत्काराची किंवा दैवी उपायांची शोधलेली वाट या बुवा बाबांपर्यंत जाऊन पोहोचते। काही महिलांना मूल होत नसलं तर आपल्या समाजात आजही स्त्रियांनाच जास्त मानसिक त्रास दिला जातो। याचा फायदा हे बाबा घेतात। अशा बाबांजवळ संतान प्राप्तीची अपेक्षा घेऊन स्त्रिया जात असतात। आपल्यावरची संकट झटपट दूर करण्यासाठी अंगी दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या बुवांवर सहज विश्वास ठेवण्याची मानसिकता समाजात रुजलेली असते। याचा फायदा घेत ग्रहदशा, करणी किंवा वास्तुदोष यांसारख्या गोष्टींची भीती मनात निर्माण केली जाते आणि त्यातून मुक्ती मिळवून देण्याचं आमिष दाखवलं जातं। म्हणूनच अशा बाबांजवळ महिला असोत वा पुरुष गर्दी करतात।
तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.